नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, युरिक ॲसिड. याचे सिम्पटम्स, कॉजेस आणि सोल्युशन्स काय आहेत याची संपूर्ण माहिती घेऊया. चला तर मग सर्वात आधी युरिक ॲसिड म्हणजे नक्की काय आहे ते समजून घेऊया. युरिक ॲसिड हा शरीरातील एक सामान्य वेस्ट प्रॉडक्ट आहे. जेव्हा शरीर प्युरिन नावाचे घटक तोडते तेव्हा हे ॲसिड तयार होते. साधारणपणे आपले किडनी या युरिक ॲसिडला फिल्टर करतात आणि युरिन लघवीद्वारे शरीराबाहेर टाकतात. पण जेव्हा हे ॲसिड जास्त प्रमाणात तयार होते किंवा किडनी नीट फिल्टर करू शकत नाही तेव्हा समस्या सुरू होते. शरीरात युरिक ॲसिडचे प्रमाण वाढल्यास ते रक्तामध्ये जमा होऊ लागते. या स्थितीला हायपरयुरिसिमिया म्हणतात आणि यामुळे अनेक सिम्पटम्स दिसू लागतात. चला पाहूया, युरिक ॲसिड वाढल्यावर शरीरात कोणती मुख्य सिम्पटम्स दिसतात. सर्वात प्रमुख सिम्पटम म्हणजे जॉईंट पेन, सांधेदुखी. विशेषतः मोठ्या पायाच्या बोटात तीव्र वेदना होतात, जी रात्रीच्या वेळी अचानक सुरू होते. यामुळे सांध्यामध्ये सूज, स्वेलिंग आणि लालसरपणा, रेडनेस येतो. ही अत्यंत वेदनादायक स्थिती गाऊट म्हणून ओळखली जाते. सतत वाढलेल्या युरिक ॲसिडमुळे किडनी स्टोन्स, मुतखडा देखील होऊ शकतो, ज्यामुळे ओटीपोटात तीव्र वेदना, पेन जाणवते. हे गंभीर सिम्पटम्स आहेत. आता जाणून घेऊया, युरिक ॲसिड वाढण्याची मुख्य कॉजेस काय आहेत. युरिक ॲसिड वाढण्याचे एक मोठे कॉज म्हणजे प्युरिन रिच खाद्यपदार्थांचे जास्त सेवन. प्युरिन एक नैसर्गिकरित्या आढळणारा रासायनिक घटक आहे. लाल मांस, रेड मीट, विशिष्ट सी फूड, अल्कोहोल आणि साखरेचे पदार्थ, विशेषतः हाय फ्रक्टोज कॉर्न सिरप असलेले पेय युरिक ॲसिडची पातळी त्वरित वाढवतात. इतर कॉजेसमध्ये अनुवांशिकता, जेनेटिक्स, जास्त वजन, ओबेसिटी आणि शरीरातील मंद मेटाबॉलिझम, चयापचय यांचा समावेश आहे, ज्यामुळे युरिक ॲसिड शरीरात साचून राहते. आता आपण युरिक ॲसिड नियंत्रित ठेवण्यासाठी डायटरी सोल्युशन्स पाहूया. सर्वात आधी काय टाळावे. आपल्या आहारात हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप आणि प्रोसेस्ड फूड्स, प्रक्रिया केलेले अन्न पूर्णपणे टाळा. यामुळे प्युरिनची निर्मिती वाढते आणि युरिक ॲसिड वाढते. जर तुम्ही हाय प्रोटीन डाएट घेत असाल तर प्रथिनांचे सेवन मर्यादित करा. जास्त प्रमाणात प्रोटीन देखील युरिक ॲसिड वाढवण्यास कारणीभूत ठरू शकते. आता पाहूया, नैसर्गिकरित्या युरिक ॲसिड कसे कमी करता येईल. सर्वात सोपा सोल्युशन म्हणजे भरपूर पाणी पिणे. पुरेसे पाणी शरीरातील युरिक ॲसिड आणि टॉक्सिन्स युरिनद्वारे बाहेर काढण्यास मदत करते. तसेच व्हिटॅमिन सी रिच पदार्थ, हाय फायबर असलेले अन्न आणि चेरीज यांचा आहारात समावेश करा. चेरी नैसर्गिकरित्या युरिक ॲसिड कमी करतात. शेवटी रोजच्या जीवनात वॉटर इनटेक, पाण्याचे प्रमाण, डाएट कंट्रोल आणि नियमित एक्सरसाइज, व्यायाम या त्रिसूत्रीचे पालन करा, ज्यामुळे युरिक ॲसिड नियंत्रणात राहील. लक्षात ठेवा, ही माहिती केवळ मार्गदर्शनासाठी आहे. अचूक निदानासाठी आणि योग्य मेडिकेशनसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा आणि रक्ताच्या आवश्यक ब्लड टेस्ट्स करून घ्या.